दादाबापू राजकीय संघर्षाला अखेर पूर्णविराम. दोन्ही नेत्यांच्या वारसदारांचा एकत्रित राहण्याचा संकल्प. आमच्यातील संघर्षाचा काहींनी फायदा उचलला आणि पुरोगामी विचारांच्या क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात जातीवादी विचार चंचू प्रवेश करत असतील तर आम्हाला मतभेद मिटवावेच लागतील. एवढे शहाणपण आमच्या पूर्वजांनी आम्हाला दिले आहे, असे सांगून दादाबापू राजकीय संघर्षाला कायमचा पूर्णविराम मिळाल्याने त्यांच्या वारसदारांनी जाहीर केले. लोकनेते राजाराम बापूंच्या गावात वसंतदादांच्या नातवाचे आम्ही जाहीर स्वागत करतो, असे सांगून आमदार जयंत पाटील यांनी दादा आणि बापू यांच्यात मुळात टोकाचा संघर्ष नव्हताच असे वक्तव्य केले. कासेगाव येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी आयोजित केलेल्या विकास आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात लोकनेते राजाराम बापूंचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील आणि वसंतदादांचे नातू खासदार विशाल पाटील यांच्यात चांगली शाब्दिक जुगलबंदी रंगली. जुन्या आठवणींना उजाळा देत दोघांनी सुद्धा आपल्यातील हा कथित संघर्ष आता संपला असल्याचं सांगितलं आहे. कासेगावला येताना या कार्यक्रमाला जावे की नको या विचारात होतो. चुकून जुनीच भाषणे तोंडात आली तर काय करायचे हा विचार मनात होता. आमच्या घराण्याने खूप संघर्ष बघितला. या संघर्षामुळे आम्ही कुठे ना कुठे मागे पडलो. या संघर्षाचाच फायदा घेऊन काही जातीयवादी विचार जिल्ह्यात शिरू पाहत आहेत. दादाबापूंच्यात राजकारणात भले मतभेद झाले असतील, मात्र ते दोघं एकमेकांवर शेवटपर्यंत प्रेम करत होते. आम्हाला हे वाद न समजल्यामुळे दुर्दैवाने त्याचे राजकीय संघर्षात रूपांतर झाले. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने योगायोगाने आम्हाला एकत्रित येण्याची संधी प्राप्त झाली. यापुढे काही वाद असले तरी भाजपला रोखण्यासाठी आम्ही एकत्रित राहू, असे सांगत खासदार विशाल पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार जयंत पाटील यांनी वसंतदादांचा नातू आमच्या गावात येतो याचे आम्ही स्वागत करतो, असं सांगून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि ते म्हणाले, बाहेर लोकांना वाटायचे दादांच्यात आणि बापूंच्यात टोकाचा वाद आहे. मुळात मी असे अनेक प्रसंग बघितलेत की दादा कासेगावला आमच्या घरी यायचे. एकदा माझे वाढदिवसालाही ते मुंबईच्या घरी आले होते. दादा मुख्यमंत्री राज्यपाल असताना मी अनेक वेळा त्यांच्याकडे जायचो. मला कधीही दरवाजात अडवले जायचे नाही. त्यामुळे जातीय विचारांना रोखण्यासाठी आम्हाला आमच्यातील मतभेद मिटवावेच लागतील, असंही आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.